एमपीएससी पेपर फुटी प्रकरणातील आरोपी सुनील गाढवे रोहित पवारांचा राईट हँड भाजपच्या नवनाथ बन यांचा आरोप, तर रोहित पवारांनी खुलासा करण्याचीही केली मागणी। मुंबईतील परळमध्ये 2 गटात तुफान राडा, मुख्यमंत्र्यांकडून प्रकरणाची गंभीर दखल, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश। खासदार सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य, तर जेवढे मोठे नेते त्यांच्याकडे प्रमाणपत्र असल्याचाही केला दावा, राजकीय वर्तुळात खळबळ। जयंत पाटलांनी मुख्यमंत्री व्हावं अशी वाळवा तालुक्यातील इच्छा, सांगली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटलांचं विधान, तर तुमच्या मनात जी सल तीच माझ्या मनातही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मुंबईतील कांदिवलीमध्ये प्रकाश सुर्वेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर ठेका, माय मराठी संवाद मराठी कार्यक्रमात भोजपुरी गाण्यावर थिरकल्यानं नव्या वादाला तोंड। खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं आणि आंदोलन करायचो, नरहरी झिरवळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला। पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, मात्र रायगडमध्ये राजकीय धुसफूस कायम, महेंद्र दळवींच्या अकलेची कीव वाटते, अनिकेत तटकरेंचा हल्लाबोल, तर तटकरे कुटुंबाने राजकीय परिभाषा करू नये, महेंद्र दळवींचं प्रत्युत्तर। भारतानं अडचणीमध्ये सापडलेल्या नेपाळला दिला मदतीचा हात, 10 टन मदत साहित्य आणि औषध नेपाळला पाठवलं। कानपुरात शिकाऊ विमानाचा भीषण अपघात, अपघातामध्ये 2 वैमानिकांचा मृत्यू। यानंतर बातमी आहे नागपुरातून। नागपूर जिल्ह्यातील कोंढाळीपासून 12 किलोमीटर अंतरावरील चंदन पारडी गावालगत असलेल्या एका फार्म हाऊसला भीषण आग लागली आहे। घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचले। ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। यानंतर बातमी आहे परभणीतून। परभणीत यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे बहुतांश प्रकल्प अद्यापही अर्धवट अवस्थेत भरलेले आहेत, तर काही प्रकल्पात कमी जिवंत साठा शिल्लक राहिलेला आहे आणि त्यामुळे परभणीकरांची मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। आगामी काही दिवसांमध्ये मोठा पाऊस नाही झाला तर उन्हाळ्यामध्ये तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे। गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पामध्ये तर केवळ 15% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे आणि त्यामुळे गंगाखेड शहर आणि आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना याचा फटका बसणार आहे। पावसाळ्याच्या मध्यातच परभणी जिल्ह्यावर दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत आणि त्याला कारण म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षी झालेला अत्यल्प पाऊस। जिल्ह्यातील बहुतेक सर्वच प्रकल्पांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे। अनेक प्रकल्प हे जोत्याखाली गेलेले आहेत, तर काही प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा आहे, परंतु एकूण सारासार विचार केला तर अनेक प्रकल्पांमध्ये जिवंत साठा देखील कमी झालाय। मी सध्या उभा आहे मासोळीत या प्रकल्पाच्या बाजूला। या प्रकल्पाची एकूण जर क्षमता पाहिली तर ती 34.81 दशलक्ष घनमीटर आहे, परंतु आज घडीला केवळ 4.79 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा या प्रकल्पामध्ये उपलब्ध आहे आणि त्यामुळे एकूण क्षमतेच्या 15% पाणी साठ्यावर पुढील वर्षभर गुजराण करावे लागणार आहे। गंगाखेड शहर असेल किंवा आजूबाजूच्या परिसरातील 13 ते 14 गावे असतील, या सर्व गावांना याच ठिकाणाहून पाणी पुरवठा होतो आणि त्यामुळे आगामी काळ हा कडक दुष्काळाचा येतो की काय असा प्रश्न पडला आहे। येणाऱ्या काही दिवसात मोठा पाऊस नाही झाला तर पिण्याच्या पाण्याचं देखील संकट मोठं भीषण होणार असल्याचं स्पष्ट दिसतंय। विशाल माने, न्यूज 18 मराठी, गंगाखेड, परभणी। दरम्यान अर्धा पावसाळा संपत आला तरी आष्टी तालुक्यात काय समाधानकारक पाऊस झाला नसल्याने दुष्काळजन्य परिस्थिती गंभीर बनलेली आहे। शेतातील पिके करपून गेली असून आता शेतकऱ्यांसमोर जनावरांचा चाराचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे। 2-4 दिवस
पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर जनावरांना काय खायला घालायचं असा प्रश्न आष्टी तालुक्यातील महिला शेतकरी विमल शेळके यांनी उपस्थित केला. आपल्या मुक्या जनावरांकडे पाहून विमल शेळके यांच्या डोळ्यात अश्रू आले. पाऊस नाही, पिके नाहीत आणि जनावरांचा चारा देखील नाही. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शासनाला म्हणा काहीतरी आम्हाला दे, आमच्या गुराची चाऱ्याची सोय करा म्हणा. उली तिली तुम्हाला तरी किव द्या, येऊन द्या. आमची नाही आली तरी आमच्या जनावराची तरी येऊ द्या. आम्ही कसं बी खातून पण आमचे जनावर काय खातीन बरं. जनावराला बघून पोटात नुसती आग पडायला लागली. आग शेवडाले हत्ती शेवडाले जनावर पण त्यांना खायला नाही, बसलेत नुसते माना टाकू टाकू. पाणी नाही, मोजकच पाणी मोजकाच चारा म्हणल्यावर दूध तरी कुठून निघते ना. आम्ही तरी कुठून आणायचंय. भेटलं तर आणू, नाही तर नाही भेटल्यावर आम्ही काय करावं. आम्हाला चालाय याय ना का कुठं वज घेऊन मुठभर चालाय, मोकळं चालाय याय नाही आम्हाला. पुढच्या बातमीकडे. सप्टेंबर महिन्यात येणारा गणेशोत्सव काळातील संपूर्ण महिन्याच्या विठ्ठलाच्या तुळशी पूजेचं बुकिंग नुकतेच ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेलं आहे. यामध्ये 1400 विठ्ठलाच्या तुळशी पूजा या भाविकांसाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये पूजेचे बुकिंग विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होताच काही तासात 550 पूजांचे बुकिंग झालं आहे. यामधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस 10,73,100 रुपयांचे दान प्राप्त झाले. अद्यापही विठ्ठलाच्या 900 पूजा बुकिंग भाविकांसाठी उपलब्ध आहेत. तुळशी पूजेमध्ये 2,100 रुपये देणगी शुल्कात 5 भाविकांना पूजा करून थेट दर्शन दिले जाते. ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्यासाठी क्लस्टर विकास कंपनीला ठाणे महानगरपालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज मोर्चा काढण्यात येतोय. 3 हातनाका ते कशिश पार्क इथल्या क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालय असा हा मोर्चा काढला जाणार आहे. खासगी कंपनीला ठाणे शहरातील विकास कामांची धोरणे ठरवण्याचा अधिकार अप्रत्यक्ष देण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेला आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट बाबत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळेच महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन सर्वच लोकप्रतिनिधींचे अवमूल्यन होणार असल्याचा देखील आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने केलेला आहे. याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अजित मांढरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. अजित, काय अधिकची अपडेट याबद्दल? आपण पाहू शकतो ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चा काढण्यात आलेला आहे. ठाण्यातील क्लस्टर योजनेविरोधात हा मोर्चा आहे. दरम्यान मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यामध्ये सामील झालेले आहे. ठाण्यातील क्लस्टर योजनेविरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे. ठाण्यातल्या विविध भागातील जे कार्यकर्ते विशेष करून जे क्लस्टर बाधित आहेत ते देखील या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. मोठ्या संख्येने 3 नाक्यापासून ते जो कशिश पार्क या ठिकाणी जे क्लस्टर जे त्यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयापर्यंत ते सगळे मोर्चेकरी जाणार आहेत. तिकडे जाब विचारणार आहेत. नेमकं तुमचे आरोप काय आहेत? त्याच्या रीतीनं क्लस्टर योजना आपण जे म्हणतो की नियोजन शून्य आहे, 12 SS आहे, लोकांची फसवणूक होते, नेमकं आपलं म्हणणं काय? त्या पद्धतीचं या महानगरपालिकेच्या क्लस्टरची आकृती ती अत्यंत धोकादायक. निवेदनचा पुरेसच नाहीये. पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ड्रेनेज नीट करू शकत नाही आणि 12चा FSI देऊन ठाणे महानगरपालिका 20% लोक आता जेवढे असतील म्हणजे त्या क्लस्टरमध्ये 20%च लोकांसाठी एक कंपनी आहे. या कंपनीला स्वतंत्र अधिकार दिले जाणार आहेत. सगळे त्यांनी ठरवायचं कुठली इमारत क्लस्टरमध्ये जाईल, कुठली राहील. तेच सांगतोय. त्या कंपनीला जे अधिकार दिले त्या अधिकारातून 80% फायदा त्या कंपनीला होईल असं केलेलं आहे. जवळजवळ 3,900 स्क्वेअर फीट 3,900 एकरमध्ये हा प्रोजेक्ट होणार आहे. 3,900 एकरमध्ये
जी लोकसंख्या ठाण्यातली 20% ती 80 पटीने वाढणार आहे. हा सगळा आणि सगळा क्लस्टरचा फायदा बऱ्याच ठिकाणी क्लस्टरमध्ये लोक जात आहेत. त्यांचं म्हणणं आहे की क्लस्टर योजना होते. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत बोलतायत की क्लस्टर योजना लोकांना आवडते. काही इमारती देखील तयार झालेल्या आहेत. मग आम्हाला